मित्रांनो, आता जवान पोरगा असल्याच्या कारणानं माझी पण इच्छा असते की एखादी अशी विधवा सुंदर बाई आपल्या जाळ्यात फसावी. तिच्यासोबत आपण संबंध करावे मनसोक्तपणे आणि ती अशी असावी की फक्त तिच्यासोबत झोपून आपल्याला मज्जाच आली पाहिजे. आता हे स्वप्न तर काय आपलं पूर्ण होऊ शकत नाही. पण विनय नावाच्या एका शाळेमध्ये शिकणाऱ्या पोराचं हे स्वप्न पूर्ण झालं. काय आहे पूर्ण मी स्टोरी तुम्हाला सांगतो. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक पण करा. तर मित्रांनो, घटनेची सुरुवात करू. तर विषय असा झाला होता की विनोदने 10वी पूर्ण केल्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याला डॉक्टर बनवायचं स्वप्न बघितलं. विनय पण हुशार होता. ज्यावेळेला त्याचा रिझल्ट लागला 95% मार्क, सगळ्या गावाची हातभर फाटून हातात आली. आता 95% पाडणारा पोरगा गावात आपल्या आहे म्हटल्यानंतर भावकी गावकी सगळी जळायला लागली. आता एकेकाची जळून पाक राख झाली होती. आता प्रत्येकजण म्हणायचं त्याला हे करा ते करा. त्या विनयचा बाप काय म्हणतो, ज्याष्ट्यानो तुम्हाला अजून दाढी मिशी फुटली नाही, तुमची पोरं अजून ज्याष्ट काढत बसली ती आणि मला तुम्ही सांगताय काय माझ्या पोराला काय करायचं. मी जे करेल ती माझ्या पोराला करायला लावीन, फक्त तुम्ही मला ज्ञान देऊ नका असं म्हणून या विनयच्या बापानं त्याच्यासाठी मेडिकल कॉलेज शोधायला चालू केलं. हुशार तर होता. त्याच्यासाठी त्याने पेपर वगैरे दिले होते काय असते ते. त्याच्यामध्ये त्याचं सिलेक्शन झालं. सरकारी कॉलेजमध्ये त्याचं ॲडमिशन झालं. पण काही दिवसांसाठी तिथं राहण्यासाठी हॉस्टेलची गरज होती. विनयचा बाप त्या विनयला त्या ठिकाणी सोडायला जातो. कॉलेज तर मग एकदम भारी होतं, मजबूत होतं. विनयचा बाप कॉलेज बघत होता, पण विनय छिनाल. विनय पोरी बघायचा. त्याला तिथल्या पोरी दिसायला भारी वाटल्या. तो तिथं एकदम रमून गेला. पण विषय असा झाला होता की या कॉलेजमध्ये सुरुवातीची काही पोरं आलेली होती. त्यांनी त्यांचं हॉस्टेल जे सरकारी मिळालेलं होतं ते कब्जा करून टाकलं होतं. याच्यासाठी रूमच नव्हती, त्याच्यासाठी जागाच नव्हती. आता कॉलेज चांगलं होतं, सरकारी होतं, डोनेशन भरावं लागणार नव्हतं. त्याच्यासाठी विनयच्या बापानं त्याला म्हणला की तू टेन्शन घेऊ नको, तू फक्त कॉलेजमध्ये जा. आपण तुझी जी हॉस्टेलची सोय आहे ती बाहेर कुठं तर करू, कोणाच्या तर रूम वगैरे असेल का त्याच्यामध्ये करून टाकू. आता विनय खुश होतो. विनय म्हणतो चला झ्याटा आपलं काय आपलं पुढे होईल किंवा नाही, पण आतला इथल्या चांगल्या चांगल्या एकदम श्रीमंत घरातल्या पोरी तर बेडवरती आणून मजा मारू. त्याला काय होतंय जीवनामध्ये बाकी काय मिळो ना मिळो, पण इथं मजा मिळेल असा विचार करून तो होकार देतो बापाला. विनयचा बाप आता चांगलं शोधायला चालू करतो की कुठं भेटेल पोराला जागा, काय भेटेल. आता विनय त्यावेळेला विचार करत होता. तिथंच काही एक मित्र त्याला भेटले. मित्रानं सांगितलं की इथे एक हॉस्टेलच्या शेजारी एक रूम देणारी महिला आहे, त्या ठिकाणी तू जाऊ शकतो. ती महिला रूम देत देत दुसरं पण काहीतरी देते. आता ज्या वेळेला विनय असं ऐकतो त्याची इच्छा जागली होती. याची जेवणी उफळून येत होती असं म्हणू शकतो आपण. त्यामुळे हा विनयने त्याच्या बापाला त्या हॉस्टेलच्या शेजारी असलेल्या रूमवरती घेऊन गेला. त्याचा बाप त्या ठिकाणी गेला. तिथं महिला बसलेली होती सविता नावाची. तुम्ही ऐकली असेल सविता भाभीची कहाणी. त्यातलीच एक अशी सविता भाभी कशी असते, दिसायला सुंदर, कमरेवरती थोडं फॅट आलेलं, कमरेची थोडी चरबी बाहेर पडलेली, ब्लाऊज वगैरे एकदम फिट्ट घातलेलं, डीप नेक मला ब्लाऊज, म्हणजे थोडं जरी वाकलं तिचे अर्धे दरवाजे दिसायला लागतात. असाच काहीसा सीन होता. विनय ज्या वेळेला या सवितेला बघतो त्यावेळेला तिच्या प्रेमातच पडतो. तिचा बाप पण विनयचा बाप पण तिला बघून राहत नाही. त्याला ही आठवण होऊ लागते करायची. पण आता काय पोरासंग आला होता आणि पोराला इथं राहायचं आहे, तो यामुळे तो शांत घेतो. विनय होकार देतो, म्हणतो की आपल्याला रूम पसंत आहे, या ठिकाणी राहावं लागणार. आता विनय तर त्या ठिकाणी कन्फर्म होतो. त्याचा बाप त्याला त्या ठिकाणी सोडून जातो. जी सविता होती दिसायला जसं मी तुम्हाला सांगितलं सुंदर होती, तशीच ती एकदम मनाने गढूळ झालेलं तिचं मन. ती त्या हॉस्टेलच्या पोरांवरती नजर ठेवून असायची. आज ह्या पोराच्या रूममध्ये रात्र काढायची, तर उद्या त्या पोराच्या रूमवरती रात्र काढायची. एकदा जर का ती फसली, कायमचीच फसली, पोरं तिच्यासोबत जे नको ते करवायची. हे सगळं त्या विनयला माहीत झालं होतं. त्यामुळे आता विनय पण ट्राय करू लागला होता. ज्या वेळेला विनयच्या लक्षात आले की आपला मेळ बसतोय, पण त्याच्यासाठी ना आपल्याला थोडंफार काहीतरी वेगळं करावं लागेल. आता आपण आताशी एक 11वीमध्ये शिकतोय, त्याच्यामुळे आता हिच्यासाठी आपण मोठा आहे हे कसं समजावून देणार, तिला पटवणार कसं. त्यावेळेला तो मोठ्या पोरांमध्ये फिरू लागला किंवा त्या ठिकाणी सिगारेट ओढू लागला, थोडीफार नशा करू लागला, जेणेकरून तिच्या नजरेत येईल. आणि तसं झालंच. या सविताच्या नजरेत हा विनय आला. विनय सविताच्या नजरेत आला
त्यावेळेला या सविताने याला बोलवलं रूमवरती. त्याच्याशी बोलणं चालू केलं की काय विषय, कसं काय. त्यावेळेला तो पूर्ण कहाणी सांगू लागला. या सविताने पण सांगितलं की ही घटनेची सुरुवात कशी झाली. हिचा पती ज्या वेळेला हा निधन पावला त्यावेळेला त्याच्या पगारावरती येणारी पेन्सिल किंवा त्याचा PF वगैरे काय असतं ते कट होऊन गेलेला, ते कोटीभर रुपये मिळाले होते. त्याच्यातून मी जागा घेऊन हे हॉस्टेल बांधलं. हॉस्टेल बांधल्यानंतर पैसा तर येऊ लागला, पण माणसाची शरीराची गरज आहे ती भागवण्यासाठी मी हे सगळं करते. आता या विनयला लक्षात आलं होतं की आपल्याला इथं पैसा काय खर्च करायचा नाही, फक्त मजा मारायची. त्यामुळे आता हा विनय तिच्यासोबत ते करू लागला जे की त्याला पाहिजे होतं. विनयचा अभ्यासावरून पूर्णपणे लक्ष निघून गेलं होतं. झ्याट काय त्याच्या पेपरमध्ये लिहित नव्हता, काही मार्क पडत नव्हते ना काही नव्हती. विनोदच्या बापाने हे सगळं समजून घेतलं आणि विनोदला एकदम खडकावू लागला की काय विषय झाला आहे, तू लवकरात लवकर सुधार, नसेल तर तुला आम्हाला इथं बोलवून दुकानावरती बसवावं लागेल. विनोदचा बाप जास्त खाजवत दुकानात बसायचा. गावात एक छोटंसं दुकान होतं, त्या दुकानामध्ये तो आपला दिवसभर खाजवत बसायचा, माशा मारायचा. तिथं काही गिऱ्हाईक होतं का काय होतं. विनोदला माहिती होतं की इथं जर राहिलो आपल्याला हेच करावं लागेल. त्याच्यासाठी त्याने शिक्षणाचा मार्ग निवडला होता, पण शेवटी तो वाईट वळणाला लागला होता. त्यामुळे हा विनोद आता म्हणू लागला की नाही नाही मी अभ्यास नक्की करेल. आता या सविताला याची गोडी लागली होती. भरपूर पोरांसोबत तिने केलं होतं, पण विषय हाच होता की या विनोदमध्ये जरा काहीतरी वेगळंच होतं. जवान होता, एवढं रगडून काढायचं तिला पाक, तिच्या खालनं वरनं घाम काढायचा, तिचं पाक पाणी काढून टाकायचा हा विनोद. त्यामुळे सविताचं या विनोदवरती जरा जास्तच लक्ष होतं. जास्त वेळ याच्यावरती घालवायची. त्यावेळेला त्या हॉस्टेलची पोरं याच्यावरती जळायची की आमच्याकडे येत नाही आणि याच्याकडे कशी काय जाती. यावेळेला आता विनोदने तर ठरवलं की नाही मी अभ्यासावरती लक्ष देणार. त्यामुळे याचं लक्ष तिच्यावरनं कमी झालं. बाकीची पोरं खुश झाली, पण ही जी सविता होती ही जी काय खाज मिटत नव्हती. ही जी खाज जी होती बोटं घालून पण मिटेना, दुसरी पोरं पण मिटवू शकत नव्हती. तिला वाटायचं की हा विनोदच आहे जो की मला सहकार्य करेल, पण हा तर जाटू अभ्यासाच्या नादी लागला होता. त्यामुळे हिने आता विचार केला की ह्यानं जर माझ्यासोबत जे मला पाहिजे ते नाही केलं, माझी खात जर नाही मिटवली, तर मी ह्याला मिटवून टाकेन. तिने त्याला 1-2 वेळा बोलून दाखवलं, पण तो काय आता बापाच्या प्रेशरमध्ये लवडा. त्याचा बाप त्याला दाब द्यायचा की तू जर नाही केलं तर बघ तुला अभ्यास सोडून इथंच बसावं लागेल जाट खाजवत. त्यामुळे त्यानं जरा प्रेशरमध्ये येऊन अभ्यास चालू केला. त्यामुळे जरा ही इग्नोरच व्हायला लागली होती. इकडं हिची जास्तच वळवळ करत होती. तिने त्याला समजावलं, पण नाही काय तो समजला. असंच एक दिवशी हॉस्टेलमधली पोरं सगळी अंघोळ केली उठून सकाळचे 7 वाजता. हा विनोद काय उठलाच नाही. विनोदचा एक झाटू मित्र त्याच्यापाशी गेला. त्याला विचारतो की उठ उठ उठ, तर उठना. पाक लवडा कवर करून झोपलेला हा विनोद काय उठला नसल्यामुळे विनोदचा मित्राने त्याच्या तोंडाला हात लावला, तर पूर्ण तोंड थंड पडलं होतं, श्वास बंद झाला होता. विनोदचा मित्र ओरडत पळाला की विनोदला काय झाले बघा बघा बघा. आता हॉस्टेलमध्ये कालवा पसरला. सिनियर पोर त्या ठिकाणी आली, त्याला दवाखान्यात घेऊन गेले. दवाखान्यात गेल्यावर डॉक्टरांनी सांगितले की हा तर आता कधीच उठू शकत नाही, याचं केळा जे आहे तेच नाही आणि हा तडपडून गेलेला आहे. आता सगळ्या हॉस्टेलमध्ये कॉलेजमध्ये कालवा पसरला. पोलिसांना कॉल करण्यात आला. पोलीस त्या ठिकाणी आले तर बघितलं तर एक हा जाटू बिना खेळाचाच होता. पोलिसांनी चौकशी चालू केली की काय विषय आहे, त्याला पूर्ण बॅकग्राऊंड समजलं. अभ्यास करायला आला, पण याने जे धंदे चालू केले ते बघून पोलिसांनीही हैराण झाले. पोलिसांनी ज्या वेळेला पूर्ण सखोल चौकशी केली त्यावेळेला सविता भाभीच्या विहिरीवरच्या कडेला पडलेलं केळं सापडलं त्याचं. म्हणजे काय, यामध्ये हात होता सविता भाभीचा. त्या सविताने याच्यावरती रागाने याच्यासोबत वाद केला. वादामध्ये या दोघांचं एवढा वाद वाढला की सविता भाभी ताकदवान 11वी-12वीचा झाटू काहीच करणार होता तिच्या पुढे. एकदम म्हणजे तिच्यामध्ये ताकद आलेली होती. तिने तिच्या किचनमधला चाकू आणून केळ बाजूला काढून टाकलं, फणीपासून केळ वेगळं केलं आणि हा त्या ठिकाणी तडपडून गेला. गुन्हेगार तर सापडला होता, गुन्हा झाला होता. पोलिसांनी तिला जेरबंद केलं. आता ही पोलिसांच्या ताब्यात आहे. पुढे चालून भविष्यात तिच्यावरती काय शिक्षा व्हायची, काय कारवाई व्हायची ती होईलच. पण पोलीस या सगळ्याला बघून हैराण झाले होते की आम्ही अजूनपर्यंत अशी काही केस बघितली नाही. पोलीस पण हैराण होते, तर बघा मग किती विचित्र केस असेल. त्यामुळे माझं एकच म्हणणं आहे, ज्याट्यानं अभ्यास करायला जाताय अभ्यास नीट करा, बाकीचा जेठापणा करत बसू नका.
नाहीतर झाट यायची जागासुद्धा झाटभर राहायची नाही. तर ह्याच्याबद्दल काय म्हणणं आहे मला कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर बाकी लाईक नक्की करा.